मागील भागात. तुम्ही इगो बाजूला ठेवलात म्हणून. तशी ती पटकन म्हणाली. आता तो एकटक तिच्याकडे बघतो. तुझ्यासाठी नाही, आपल्या भविष्यासाठी. तशी ती ब्लश होते आणि खाली मान घालते. पहिल्यांदा तो तिच्या हाताला हलका स्पर्श करतो. तीही हात मागे घेत नाही. रागीट बिझनेसमॅनच्या डोळ्यात आज सॉफ्टनेस होती. पण आयुष्य नेहमी सरळ नसतं. आता पुढे प्रेम वाढत असताना भूतकाळ कधीकधी दार ठोठावतो. दुसऱ्या दिवशी कदम ऑफिसमध्ये. रिसेप्शनवर एक स्टायलिश मुरली उभी होती. टेल मिस्टर कदम, रिया इज हेअर. नेहमीप्रमाणे आज अनुष्काही ऑफिसमध्ये आलेली होती आणि रियाला बघून तिच्या चेहऱ्यावर ओळखीचे भाव पसरले. लॉंग टाईम, ती भुवया उंचावून म्हणाली. तशी रिया हसते. ओल्ड फ्लेम्स डोंट डाय. एवढं बोलून ती सरळ विहानच्या कॅबिनमध्ये जाण्यासाठी निघाली. इथे विहान त्याच्या कामात व्यस्त होता. तेवढ्यात अचानक त्याच्या कॅबिनचा डोअर वाजला आणि तो काही बोलायच्या आतच रिया न विचारताच आत आली. तसे आश्चर्याने विहानचे डोळेच विस्फारले. रिया, तू? तो उठून उभा राहत चकित होऊनच म्हणाला, हो मी. तू एवढा शॉक का होत आहेस? खुश नाही झाला मला बघून? रियाने त्याच्या समोर जाऊन तिरकस हसत विचारले. व्हाय आर यू हिअर? विहानने आता एक दीर्घ श्वास घेतला आणि रागातच विचारले. प्रोजेक्ट पार्टनरशिप. रिया कुत्सित हसून म्हणाली. प्रोफेशनल ठेव. तसा तो तिच्याकडे न बघताच म्हणाला. ती मात्र हसून त्याच्याजवळ गेली. तू अजूनही तसाच आहेस, रागीट. ती त्याच्या गालावरून बोट फिरवत म्हणाली. मी बदललोय. त्याने मात्र झटक्याने तिचा हात झटकला. कोणासाठी? तसं तिने डोळे बारीक करून विचारले. तो मात्र आता काहीही उत्तर देत नाही. रिया, त्याच्या भूतकाळाचा अध्याय, ज्यामुळेच तो लोकांवर विश्वास ठेवत नव्हता. इकडे अनुष्काकडून पाखीला जेव्हा रियाबद्दल कळतं, ती टेन्शनमध्ये येते. कारण विहान आणि रियामध्ये नक्कीच कुठलं तरी वेगळं नातं होतं. तिला याची फणक लागली होती. अनुष्का हलक्या आवाजात पाखीला सांगते, डोंट पॅनिक, शी इज हिस्ट्री. पण पाखीच्या मनात पहिल्यांदा असुरक्षितता निर्माण झाली होती. संध्याकाळी सगळेजण घरी निघून गेले. रियाही तेव्हाच परतली होती आणि नेहमीप्रमाणे विहान आणि पाखी ऑफिसच्या टेरेसवर उभे होते. ती कोण होती? पाखी थोडा वेळ शांत राहून विचारले. तो शांतपणे सगळं सांगतो. ती माझी फॉर्मर पार्टनर होती. बिझनेस आणि रिलेशनमध्ये दोन्हीही बी ट्रायल केलं. तशी पाखी त्याच्या डोळ्यात बघते. आता? तिने बारीक चेहरा करून विचारले. आता माझं प्रेझेंट तू आहेस. तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला. तशी ती गालात हसली. आणि फ्युचर? तिने एकटक त्याच्याकडे बघत विचारले. तो थोडा हसतो. तू सांग, त्याने भुवया उंचावून विचारले. तशी पाखीने लाजून खाली मान घातली. अजून एकमेकांना प्रेमाची कबुलीही न देणारे कधी एकमेकांसोबत भविष्याची स्वप्न पाहू लागले त्यांनाही कळलं नाही. थोड्याच वेळात जेव्हा पाखी घरी पोहोचली, विनायकराव हॉलमध्ये बसलेलेच होते. कदाचित ते तिचीच वाट बघत होते. त्यांना रियाची एंट्री आधीच कळलेली होती. पाखी, बाळा, मग कसा गेला आजचा तुझा दिवस?
ऑफिसमध्ये? त्यांनी नॉर्मल आवाजात विचारले. छान बाबा, पाकीही हलकं हसून म्हणाले. रियाबद्दल कळलं मला. ती विहानची प्रोजेक्ट पार्टनर आहे. विनायकराव आता मुद्द्यावर आले. हो, तिने मात्र एका शब्दातच उत्तर दिले. बिझनेस वर्ल्ड साफ नसतो बाळा. विनायकराव आता तिला समजावण्याचा प्रयत्न करत बोलले. पाखी ठाम आवाजात म्हणाली, मी घाबरत नाही बाबा, पण दुखावली जाशील. ते आता थोडे काळजीने बोलले. ती शांतपणे, प्रेमात रिस्क असतो बाबा. विनायक तिच्याकडे पाहतात. तिला आता थांबवता येणार नाही. त्यांना कळून चुकलं होतं. रात्री रिया मीडियामध्ये स्टेटमेंट देते. कदम इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनरशिप इज अनस्टेबल. न्यूज व्हायरल, मार्केट पॅनिक. दुसऱ्या दिवशी विहान रागातच ऑफिसमध्ये पोहोचतो आणि सरळ रियाला कॉल करतो. इनफ रिया. तो पुन्हा जुन्या रागात जाणार का? तेवढ्यात पाखी त्याच्या कॅबिनमध्ये पोहोचते आणि त्याला रागात बघून तीही थोडी काळजीत पडते. काम डाऊन. ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून शांतपणे म्हणाली, मी शांत राहिलो तर लोक डोक्यावर चढतात. तो मात्र अजूनही रागातच होता. तिने आता त्याचा हात हातात घेतला. तुम्ही बदललात ना? मग प्रूव्ह करा. ती त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली. तो आता तिच्याकडे पाहतो, श्वास हळू करतो आणि पहिल्यांदा त्याच्या रागावर नियंत्रण ठेवतो. भूतकाळ परत आला होता. बिझनेस डळमळत होता, पण प्रेम मजबूत होतं. रागीट राजकुमार आता संयम शिकत होता. विश्वासाची खरी परीक्षा. रियाच्या स्टेटमेंटनंतर मार्केट हललं होतं. सोशल मीडियावर स्पेक्युलेशन, बिझनेस चॅनलवर डिबेट्स. पण या सगळ्या गोंधळात सगळ्यात जास्त शांत दिसत होती ती पाखी. कारण ती घाबरलेली नव्हती. ती ठरवून बसली होती. देशमुख बंगल्यात सकाळ. आई देवासमोर दिवा लावत होती. सोबतच मनोमन तिची प्रार्थनासुद्धा सुरू होती. पाखी रेडी होऊन खाली आली आणि सरळ आईला किचनमध्ये मदत करायला गेली. आईने विचारले, रात्री झोप लागली का? थोडी. पाखी शांतपणे म्हणाली. मनात काही आहे का? आईने पुन्हा विचारले. तशी पाखी हलकं असते. आई, कधी कधी आयुष्य आपल्याला प्रूव्ह करायला लावते. तेवढ्यात ओमसुद्धा किचनमध्ये येतो. ब्रेकिंग न्यूज. कॉर्पोरेट वॉर सुरू. तशी पाखी त्याच्या हातून मोबाईल हिरकावून घेते. ड्रामा कमी बघ. ती थोडी चिडून म्हणाली. तसा ओम हसतो. तुझं लाईफच सिरियल आहे. तशी तीही नकळत हसते. घरातली ही हलकी हसरी हवा तिला मजबूत करत होती. कदम इन्फ्रास्ट्रक्चर्स बोर्डरूममध्ये इमर्जन्सी मीटिंग बोलावण्यात आलेली होती. हेड सीटवर विहान बसलेला होता. सिनियर मॅनेजर. सर, इन्व्हर्टर अनइझी आहे. दुसरा म्हणतो. देशमुख ग्रुप डिस्टन्सिंग घेत आहे. विहान कठोर चेहऱ्याने म्हणाला. कोणीही पॅनिक करणार नाही. पण त्याच्या हाताची नस ताणलेली होती. पाखी शांतपणे बोलते. सर, रिॲक्शन देणं म्हणजेच विकनेस. आपण डाटा रिलीज करूया. तसे सगळेजण तिच्याकडे बघतात. ट्रान्सपरंट रिपोर्ट. मॅनेजर टोमणा मारतो. इंटर्न ॲडवाईज करते. विहान ठामपणे म्हणाला. शी स्पीक्स
विथ लॉजिक. तशी क्षणभर सगळ्या बोर्डरूममध्ये शांतता पसरली. तो पहिल्यांदा ओपनली तिच्या बाजूने उभा राहतो, कोणतीही शंका न ठेवता. इकडे रिया आपल्या ऑफिसमध्ये बसून होती. प्रेशर वाढवा, ती गंभीर चेहऱ्याने बोलली. तसा तिचा असिस्टंट विचारतो, व्हाय पर्सनल अटॅक मॅम? तशी ती तिरकस असते. बिकॉज वी हार्म ओनली रिॲक्ट व्हेन इट्स पर्सनल. रियाला माहीत होतं विहानचा सर्वात मोठा वीकनेस म्हणजे त्याचा टेम्पर. पण आता त्याच्याकडे एक कारण होतं शांत राहण्याचं. रात्री विहान पाखीला घरी सोडायला निघाला होता. दोघेही कारमध्ये बसलेले, पण थोडा वेळ शांत. बाहेर शहराच्या लाईट्स चमकत होत्या आणि पाखी त्याच बघत होती. तेवढ्यात विहान अचानक स्टेअरिंगवर हात घट्ट पकडून म्हणाला, मी फाईट करायला तयार आहे. फाईट नको. तसं तिने त्याच्याकडे वळून पाहिलं आणि शांतपणे म्हणाली. मग? त्याने आता कपाळावर आठ्या पाडून विचारले. विन सायलेंटली. तशी ती अलगद त्याच्या हातावर हात ठेवून म्हणाली. तसा तो तिच्याकडे बघतो. तुला भीती नाही वाटत? त्याने आता तिच्या डोळ्यात बघत विचारले. तशी ती हलक्या आवाजात म्हणाली, मला तुमच्या रागाची भीती आहे, बाकी जगाची नाही. आता तो काही क्षण शांत झाला. मी बदलण्याचा प्रयत्न करतोय, माहिती आहे मला. ती पुन्हा शांतपणे बोलली. तुझ्यामुळे, तो कडवडून म्हणाला. तशी ती हलकं स्मित करते. माझ्यामुळे नाही, तुम्हाला वाटतं म्हणून. ती आता हलकी हसून म्हणाली. तो पहिल्यांदा ओपनली तिच्या डोळ्यात पाहतो. तो माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेस. क्षणभर हवा जड होती. ती हळू आवाजात, मग माझ्यावर विश्वास ठेवा. तो डोळे मिटून दीर्घ श्वास घेतो. ओके. विनायकराव रात्री स्टडी रूममध्ये पार्टनरशिप रिपोर्ट्स बघत होते. तेवढ्यात पाखीची आई तिथे येते. काय ठरवलं? ते शांतपणे म्हणतात. तो मुलगा इम्पल्सिव्ह आहे, पण मुलीवर विश्वास ठेवतो. मग? आईने आता त्यांच्यावर नजर रोखत विचारले. मी त्याला एक चान्स देतो. 3 लोक, 3 वेगवेगळे इगो आणि मध्ये वाढत असलेला विश्वास. दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये इन्व्हेस्टर समोर विहान उभा होता. सगळ्यांना वाटतं तो अग्रेसिव्ह बोलेल, पण तो मात्र शांत होता. बिझनेस ट्रान्सपरन्सी इज अवर स्ट्रेंथ. तो डिटेल रिपोर्ट दाखवतो, ज्यात पाखीचा तयार केलेला डाटा मॉडेल होता. ते बघून मीडिया इम्प्रेस झाली, पण मार्केट स्टेबल होऊ शकतो. इकडे रिया TV समोर बसलेली असते. ती न्यूज बघून रागाने रिमोट फेकते. इम्पॉसिबल. ती रागातच हात चेअरवर मारत म्हणाली. नेहमीप्रमाणे सगळेजण निघून गेल्यावर संध्याकाळी पाखी टेरेसवर उभी होती. अचानक विहान तिच्या मागून येतो. कॉंग्रॅच्युलेशन मिस आर्किटेक्ट, तो म्हणाला. तशी तीही हसते. टीम एफर्ट, ती ओठ दुमडून म्हणाली. तू नसतीस तर मी आज भडकून सगळं बिघडवलं असतं, तो शांतपणे म्हणाला. ती हलक्या आवाजात,
म्हणूनच पार्टनरशिप असते. तो थोडा जवळ येतो. पर्सनल पार्टनरशिप? ती त्याच्याकडे पाहते. क्षणभर शांतता पसरली आणि अचानक ती हसते. प्रपोजल प्रॅक्टिस करताय? तो पहिल्यांदा हलका असतो. मनापासून. हो कदाचित, तो भुवया उंचावून म्हणाला. ती छेडते. स्माईल ऑकवर्ड नाही वाटली आज? तो हसत म्हणतो. बिकॉज धिस टाईम इट्स रिअल. एवढं बोलून त्याने तिचा हात धरून सरळ तिला मिठी तोडलं आणि दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. वादळ आलं, पण त्यांनी ते एकत्र शांत केलं. रागीट बिझनेसमॅन आता संयमी होत होता आणि एका मुलीच्या प्रेमाने त्याचा राग नाहीसा होत नव्हता. तो दिशा बदलत होता. पण अजून एक प्रश्न बाकी आहे. रिया इतक्यात थांबेल का? आणि पाखीच्या आयुष्यात अजून कोणता ट्विस्ट येणार? रियाचा डाव अपयशी ठरला. मार्केट स्थिर झालं. पण आता खरी परीक्षा होती घरची. प्रेम जिंकणं एक गोष्ट असते, घरच्यांचा विश्वास जिंकणं दुसरी गोष्ट. देशमुख बंगल्यातील सकाळी घरात हलकी गडबड. आई देवाला नैवेद्य ठेवत होती. ओम पुन्हा मोबाईलवर काहीतरी बघत होता. ओम, दीदी, आता न्यूजमध्ये तू नाहीस, पण नेहमी पेजवर आहेस. तशी पाखी चकित झाली. काय? ओम हसत दाखवतो. व्हेन रायव्हल्स कंपनीज फॉल इन लव्ह असा कॅप्शन. पाखी त्याच्या डोक्यावर हलकं मारते. तुला दुसरं काही काम नाही? आई हसते. लोक बोलणारच, पण आपल्याला माहीत आहे आपण काय करतो. विनायकराव टेबलवर बसलेले होते. आज त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचा कठोरपणा कमी होता. ते शांत आवाजात म्हणाले, पाखी, संध्याकाळी वेळ आहे का? हो बाबा, पाखी म्हणाली. मग आज संध्याकाळी त्याला पुन्हा बोलव. तशी ती थबकते. खरंच? तिने अविश्वासाने विचारले. हो, यावेळी बिझनेस नाही, घरचं जेवण. विनायकराव हलके हसून म्हणाले. तसा पाखीचा चेहराच खुलला. ओम पुन्हा हळू आवाजात, प्रोग्रेस? हा साधा निर्णय नव्हता, हा स्वीकाराचा पहिलं पाऊल होता. विहान आपल्या घरात डायनिंग टेबलवर नाश्त्याला बसलेला होता. सोबत त्याची आई सुमित्रा आणि बहीण अनुष्का होतीच. आज बऱ्याच दिवसातून तो सर्वांसोबत नाश्ता करत होता. सुमित्रा त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू बदलला आहेस. काय बदललो? त्याने नजर चोरत विचारले. पूर्वी छोट्या गोष्टीवर आवाज चढवायचास, आता शांत ऐकतोस, सुमित्रा म्हणाली. तसा तो थोडा हसतो. कदाचित कारण आता कोणी आहे ज्याला माझा राग आवडत नाही, तो विचारात हरवत बोलला. तशी आईही हलकं असते. ती मुलगी चांगली आहे का? तिने विचारले. आई, चांगली काय, खूप चांगली आहे. आता विहान काही बोलण्याआधी अनुष्काच म्हणाली. तसं आईच्या चेहऱ्यावर हलकं हसू पसरलं. मग तिच्यासाठी लढू नकोस, तिच्यासाठी स्वतःला सुधरव. त्याला आईचे शब्द लागतात. आता कुठल्या विचारात हरवला? पाखी वहिनीसाठी तरी चिड राहा, अनुष्का बोलली. तसा तो डोळे मिचकावत तिच्याकडे पाहू लागला आणि हसत हसत सर्वांनी नाश्त्याला सुरुवात केली. मित्रांनो, कथेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.